कळवण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मळगाव खुर्दमधील गायदरपाडा तसा पूर्वीपासून मूलभूत सुविधेंपासून दुर्लक्षित। सन 2022 ची दिवाळीनिमित्त मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आजचे सरपंच सुखदेव शामराव बागुल आणि गावातील तरुण मंडळी यांनी गावामध्ये लाईट बल्ब लावण्यासाठी सोबत मित्र गायदरपाड्यामध्ये गेले आणि गायदरपाडा वस्तुस्थिती बघून त्यांना गावांसाठी काहीतरी करावं लागेल म्हणून पाठपुरावा सुरू झाला। यानंतर शासकीय यंत्रणा पत्रकार मीडिया मार्फत पाठपुरावा केल्यानंतर मागील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे साहेब यांनी सुखदेव बागुल यांना मोटारसायकल ते पायपीट करत प्रवास केला। नरवाडे साहेब यांनी गायदरपाड्यामध्ये शासकीय अधिकारी यांची मीटिंग लावून मूलभूत सोयी सुविधा यांची पाहणी करून विकास कामांना प्राधान्य दिलं। यामध्ये रस्ता वन विभागाकडे वर्ग केला, शाळा पत्र्याची उभी केली, शिक्षक उपलब्ध करण्यात आले, मुलांना ड्रेस कोड देण्यात आले आणि भारत देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा दिनांक 26 जानेवारी 2023 ला प्रजासत्ताक दिन शाळेत साजरा केला। शाळेतील मुलांना मळगाव पर्यंत मुक्कामी बस सुरू झाली। जलजीवन कामाला सुरुवात झाली। लघु पाटबंधारे विभाग यांनी सिमेंट प्लग बंधारा 25 लाख मंजूर देण्यात आली आहे। बांधकाम विभाग वन विभाग यांचे सहकार्य मिळाले, तसेच रेशन कार्ड वाटप झाले। गायदरपाडा येथे फरसी पुलाचं काम प्रगतीच्या दिशेने सुरुवात झाली आणि जल परिषद मित्रांनी व विविध दैनिक पत्रकार मीडिया यांनी 13 नोव्हेंबर 2022 रोजी भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतल्या आणि वेल्स ऑन व्हील्स कडून 29 जानेवारी 2023 ला गायदरपाड्यामध्ये महिला मुलींना 50 चक्री ड्रम वाटप करण्यात आले। विविध सामाजिक संघटना यांनी गावाला भेट दिली। दिनांक 17 जुलै 2024 रोजी कळवणचे सध्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह यांनी आषाढी एकादशी निमित्ताने सुट्टी असताना सुद्धा वेळेत वेळ काढून गायदरपाडा येथे भेट देऊन विकास कामांची पाहणी केली। यावेळी सुद्धा मोटारसायकलने आणि 7 ते 8 किलोमीटर पायपीट करत प्रवास करून ते गायदरपाड्यामध्ये पोहोचले व गावातील नागरिकांचे संवाद साधून ज्या सोयी सुविधापासून वंचित आहेत ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही दिली असता नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते व तेथील सरपंच सुखदेव बागुल यांनी साहेबांचे आभार मानले। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी ज्ञानेश्वर महाले, कळवण।